पनवेल महानगरपालिकेची आज पहिलीच महासभा पार पडली। आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेविका लीना गरड आहेत। ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गटनेते सुद्धा आहेत। लीनाजी, आपलं TV9 मध्ये स्वागत आहे। पनवेल महानगरपालिकेची आज पहिलीच महासभा पार पडली आणि त्याच्यामध्ये भरपूर काही गदारोळ पाहायला मिळाला। यावर आपली भूमिका काय आहे? आज आमची पनवेल महापालिकेची पहिली सर्वसाधारण महासभा होती। आपण पाहिलं तर आपल्या 2022 मध्ये जो मालमत्ता कर महापालिकेने आपल्याला 19 मध्ये लावला होता, पण नंतर कोविड काळ आला आणि कोविड काळामध्ये आमच्या कुठल्याही सभा अशा झालेल्या नाहीयेत। सगळ्या सभा ऑनलाईन झाल्या, त्याच्यामुळे मालमत्ता कराचा विषय कुठेही आम्हाला मांडता आला नाही। त्याच्यानंतर आज ही पहिली सभा होती, त्याच्यामुळे आज आम्ही मालमत्ता करावर विशेष सभेचं लक्ष जावं त्या हेतूने आज आम्ही आलो होतो। आणि आमची हीच मागणी होती की ज्या पद्धतीने पनवेल महानगरपालिकेच्या सर्व मालमत्ता धारकांवरती, नागरिकांवरती जो अन्यायकारक पद्धतीने मालमत्ता कर लावलेला आहे, त्याचा विषय पहिल्या अजेंड्यावर घ्यावा महापालिकेने, कारण ही पहिली महासभा होती। पण आज आपण पाहतो तर कुठलाही विषय त्यांनी घेतलेला नव्हता। फक्त 3 विषय होते: महिला बालकल्याण समितीचे सदस्य नेमणे, स्थायी समितीचे सदस्य नेमणे आणि स्वीकृत नगरसेवक नेमणे। पण हा विषय घेतला गेला नाही, त्यासाठी आम्ही आवाज उठवला आणि आम्ही सभागृहात गोंधळी घातला। तर आमचा हा विषय खूप महत्त्वाचा विषय आहे, ज्वलंत विषय आहे, ज्याच्यामुळे आम्ही निवडून आलेलो आहोत। आज तो विषय आम्ही घेऊन जाणं गरजेचं होतं महासभेमध्ये आणि आम्ही असं घेऊन गेलो होतो। पण महापौरांनी थोडक्यात सभा गोंधळली आणि आमचा विषय होऊन दिलेला नाही। तरी आम्ही ठामपणे आमच्या विषयावर ठाम आहोत। विरोधी पक्ष नेते आणि सभागृह नेते यांच्या निवडीचा मुद्दा सुद्धा पुढे ढकलण्यात आला। याकडे आपण कसं पाहता? खरं तर कुठलीही महासभा असताना विरोधी पक्ष नेता हा पाहिजे म्हणजे पाहिजेच, पण आपण पाहतोय सर्व निवड झालेली आहे। महिला बालकल्याण समितीची निवड झालेली आहे, स्थायी समिती निवड झालेली आहे, स्वीकृत नगरसेवक निवडून आलेले आहेत, पण अजूनपर्यंत त्यांनी विरोधी पक्ष नेता दिलेला नाहीये। तर मुद्दाम महापौर म्हणा, आयुक्त म्हणा, ह्या विषयासाठी टाळाटाळ करतायत। आणि माझे सहकारी अरविंदजी म्हात्रे यांनी हा विषय धरून लावला आणि तो बरोबर होता, योग्य होता असं मी सांगेन। अरविंद म्हात्रे यांनी महापौर आणि आयुक्त यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। यावर आपलं मत काय? त्यांनी जे काही केलं ते बरोबर होतं, योग्य होतं, कारण की कुठलीही महासभा सुरू होतानाच विरोधी पक्ष नेत्याचं नाव आधी आलं पाहिजे होतं। आणि कुठल्याही स्थायी समिती असेल, बालकल्याण समिती असेल, जेव्हा आपण मेंबरची नावं देतो त्यावेळेस विरोधी पक्ष आणि गटनेता ह्या दोघांच्या संमतीने हे नावं गेली पाहिजे होती। पण विरोधी पक्ष नेता नसल्यामुळे इथे नाव देताना फक्त आम्ही गटनेता म्हणून नावं दिलेली आहेत। तर त्यांचाही से इथं असला पाहिजे, म्हणून पक्षनेता, विरोधी पक्षनेता, सभागृह नेता हे असायला हवेत। पण मुद्दामहून मला वाटतंय सभागृहामध्ये टाळाटाळ होत आहे आणि नाव दिली जात नाहीये। सभागृहामध्ये टाळाटाळ केली जात आहे असा आरोप गटनेत्या शिवसेनेच्या लीना गरड यांनी केला आहे। कॅमेरा पर्सन दिलीपसह दीपक कांबळे, TV9 मराठी, पनवेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।